गड्यांनो, राजकारण लय वंगाळ बघा. हे शब्द आज खरेच ठरले. मनामध्ये दुःख साठवून कर्तव्यपथावरती आज सुनेत्राताईंना शपथ घ्यावी लागली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. दादा जाण्याच्या दुःखामध्ये ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची पण गोष्ट आहे, कारण या महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री भेटल्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या त्या लेक पण आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याचा पण अभिमानच म्हणावा लागेल. शुभेच्छा देऊ शकणार नाही, कारण की दादा जाऊन अजून 4 दिवस पण नाही झाले. पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वामध्ये इथून पुढे महाराष्ट्राची भरभराटच होईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचा प्रगतीचा गाडा अजितदादांसारखाच पुढे जाईल ही अपेक्षा व्यक्त करूया आणि ताईंचं अभिनंदन करूया की त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. माननीय अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि महाराष्ट्रासाठी ताईंना, महाराष्ट्राच्या विकासाच्या गाड्याला हाकण्यासाठी ताईंना शुभेच्छा पण देतो.